श्रीमती थोरात, डॉक्टर पत्कींना त्या मुलाबद्दल इतकं वाटतं कारण ते मूल त्यांचंच आहे असं मला वाटतं. नाही साहेब, साहेब हे खोटं आहे, हे खोटं आहे साहेब. ऑब्जेक्शन सर, डीएनए टेस्टचा रिपोर्ट अजून यायचा आहे. तो एकदा आला की नंतर आपल्याला कळेलच, स्पष्ट होईलच काय आहे ते. तर मी प्रश्न विचारतोय ना, इट्स माय राईट. हो, पण म्हणून तुम्ही असं स्त्रीचं चारित्र्यहनन नाही करू शकत कुठल्या भर कोर्टात. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये माझ्या क्रॉसच्याला हे काय करायचंय, मी काय बोलायचंय ते मला कळतं. माझी क्रॉस कशी घ्यायची. ॲडव्होकेट चौधरी, डोंट गेट पर्सनल. वी आर ऑफिसर्स ऑफ द कोर्ट. सॉरी सर. नाही देशमुख, तुम्हाला नाही त्यांना म्हणाला मी. सॉरी सर. प्रोसीड. सर, माझ्यामुळे एवढा त्रास होत असेल तर मी हे गाव सोडून जायला तयार आहे. पण माझ्यामुळे सरांचा संसार उद्ध्वस्त झाला हे मी नाही पाहू शकत. झाली तेवढी बदनामी खूप झाली. साहेब, मला एक मूल आहे. 4 लोक विचारतात. मला त्याला मोठं करायचंय साहेब. दॅट्स ऑल युअर ऑनर. तुम्ही जाऊ शकता. सॉरी नैना. ॲडव्होकेट देशमुख, येस सर. त्या लहान मुलाला हजर केले का? हो सर. नैना, अशी त्याच्यासमोर नको जाऊ. मी घेऊन येतो त्याला. भार्गव बेटा, ये. मामा, पूर्ण नाव सांगू शकशील? भार्गव गिरीश थोरात. अरे वा, पूर्ण नाव सांगता येतं तुला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते चौधरी सर आहेत ना, ते तुला काही प्रश्न विचारतील तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. अजिबात घाबरायचं नाही. ये नका घाबरू. अरे बापरे. बरं ठीक आहे, चौधरी सर घाबरतील. ओके. त्या काकांना आपल्याला सांगायचंय. हा, तुझं नाव काय सांग परत? भार्गव गिरीश थोरात. तुला घरात दुसऱ्या कुठल्या नावाने हाक मारतात का रे? हो, जर आई चिडली ना तर नालायक, बेशिस्त, चोमड्या काही म्हणते. आई खूप चिडते का? नाही नाही, मी तिला त्रास देतो ना म्हणून ती चिडते. बरं, आई लाडाने तुला काय हाक मारते मग? मला लाडाने आई बघू म्हणते. अरे वा, तुझा कोणी शाळेत बेस्ट फ्रेंड आहे का? हो, केतन आहे. तू त्याला लाडाने काय हाक मारतोस? केतू. तुला तुझ्या आईचं नाव माहितीये? हो, नैना थोरात. तू तुझ्या आईला लाडाने काय हाक मारतोस? मामा. वा, ते काका आहेत ना, त्यांना तू काय लाडाने हाक मारतोस? डॉक्टर बाबा.
जा बाळा, तुझ्या आईजवळ जा. मम्मा बरोबर बोललो ना? ॲडव्होकेट देशमुख, येस सर. तुमचा ॲडिशनल क्रॉस घेण्याचा अर्ज मी मंजूर केलाय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर तुम्हाला मिसेस पत्कीना क्रॉस करायचं आहे. यू मे प्रोसीड. मिसेस पत्की, तुम्ही विटनेस बॉक्समध्ये या. सुप्रसिद्ध गायनकोलॉजिस्ट डॉक्टर सरिता पत्की, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल गायनॅक आहात, सो समोरील त्या प्रत्येक पेशंटला मेडिकली नीट ट्रीट करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे मेडिकल एथिक्स किंवा कुठलेही प्रोफेशनल एथिक्स तरी हेच सांगतात, बरोबर? हो. मग असं असूनही नयना थोरात यांचं प्रोलॅप्सचं ऑपरेशन करण्यासाठी नकार का दिलात तुम्ही? मी बिझी होते. सर, मी जे डॉक्युमेंट्स फाईल केलेत त्यामध्ये डॉक्टर सरिता पत्कींचं शेड्यूल आणि त्यांच्या अपॉइंटमेंट यांची कागदपत्र आहेत. आणि त्यावरून हे क्लिअरली लक्षात येतं की मार्च 2011 मध्ये जेव्हा नयना थोरात यांचं ऑपरेशन करण्याची वेळ आली तेव्हा या 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर परत आल्या होत्या, खरं की नाही? हा माझा पर्सनल मॅटर आहे, ह्या केसचा काही संबंध नाही. ही सगळी केसच पर्सनल आहे हो मॅम. आणि मी समजू शकते तुम्हाला कदाचित फार त्रास होत असेल, पण कसं आहे, केसची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी म्हणून इतक्या कोवळ्या वयातल्या भार्गवलाही कोर्टात हजर करण्यासाठीचा अर्ज केलाच की तुम्ही. आणि त्याच्यापेक्षा तर तुम्ही खूपच मोठे आहात, त्यामुळे हा ताण तुम्ही नक्कीच सहन करू शकता, नाही? माझं हिस्टेक्टमीचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं होतं आणि मला कामात रस वाटत नव्हता. माझ्या या अवस्थेत श्रीकांत कधीच माझ्यासोबत नव्हता. आय हॅड टू सफर ऑल अलोन. डॉक्टर पत्की यांनी तुम्हाला डॉक्टर शुक्ला यांच्याकडे सायकॅट्रिक ट्रीटमेंटसाठी जायला सांगितलं होतं, बरोबर? ते स्वतःचं काम हलकं करण्यासाठी. त्यांचं म्हणणं डॉक्टरकडे जा आणि जाऊन काय ओकायचंय ते. मुळात सायकॅट्रिस्टकडे जाण्या इतकी माझी मानसिक स्थिती कधीच ढळली नव्हती. तुम्ही बाकीचं का सांगताय? मी काय विचारते तुम्हाला, हो का नाही, पाठवलं होतं का नाही डॉक्टर पत्की? पाठवलं होतं. सर, मी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये डॉक्टर शुक्ला यांचे रिपोर्ट्स आहेत, ज्यात क्लिअरली मेन्शन्ड आहे मेडिकली अनफिट टू वर्क. सो आय सजेस्ट 2 months ब्रेक. खरं आहे की नाही? सर, या मला कॉर्नर करतायत. मी मानसिकरित्या आजारी असल्यामुळे काहीतरी इमॅजिन करते असं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतायत या. डोंट बी पॅनिक. त्यांना काय प्रूव्ह करायचंय ते मी ठरवीन. तुम्ही फक्त प्रश्नांची उत्तरं द्या. बोला बोला डॉक्टर पत्की. तुमच्या वकिलांना कोर्टाचा वेळ वाया गेलेला आवडत नाही. रिपोर्टमध्ये बरोबर लिहिले. दॅट्स ऑल युअर ऑनर.
डिडंट यू ऑब्जेक्ट? काय चाललंय तुमचं? वकिली. तुम्ही जोक करता आता ह्यावेळी? मॅडम, जोक करायला वेळ कशाला बघायला पाहिजे? लुक, आय एम नॉट एट ऑल हॅपी विथ युअर वर्क. काय झालं? तुम्ही माझी केस कोर्टापुढे नीट मांडत नाही आहात. त्या रिस्पॉन्डंट वकिलांशी फार नरमाईने घेताय तुम्ही असं मला वाटतंय. मी प्रधान सरांकडे तुमची कंप्लेंट करणार आहे. ती पोरगी काहीही बोलली तरी तुम्ही गप्प बघत का उभे राहता? मग मी काय बोललो पाहिजे? तुम्ही माझे वकील आहात ना, मला काय विचारताय? हेच म्हणायचंय मला. तुमची ना नीट तयारी नाहीये किंवा तुम्हाला या केसमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. आणि एक मिनिट, या केसमध्ये इंटरेस्ट नसेल तर माझं नुकसान होण्याआधीच सांगा. माझ्यामध्ये अजून खूप पेशन्स आहे. मी दुसरा वकील बघते. हॅलो, ॲडव्होकेट प्रधान, मला तुमच्याशी बोलायचंय. तुमच्या असोसिएट बद्दल आत्ताच्या आत्ता. सरांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. साहेब, माझा नवरा ऍक्सिडेंटमध्ये गेला तेव्हा सरांनी मला सपोर्ट केला नसता तर मी जगूच शकले नसते. तेव्हा माझ्या पोटात माझं मूल होतं साहेब. श्रीमती थोरात, डॉक्टर पत्कींना त्या मुलाबद्दल इतकं वाटतं कारण ते मूल त्यांचंच आहे असं मला वाटतं. नाही साहेब, साहेब हे खोटं आहे. हे खोटं आहे साहेब. वीरू, कसा आहेस? मस्त आहे. बोला, काय आणू तुमच्यासाठी? बसतो जरा इकडे. नाही नको, अरे खूप दिवस सुट्टी झाली हो. बोला, काय आणू? काही आण. एखादा ज्यूस आण तुला हवा तो. खायला काय नको. ओके सर. साहेब, सॉरी, ओम काही प्रॉब्लेम आहे का? फिरूया. संपलं यार सगळं.
संपलंय. माझा आणि ईशाचं ब्रेकअप झालं आणि ती आता माझं तोंडही बघायला तयार नाही. ओम, हे बघ, शांत हो. हे बघ, हे ज्यूस घे, थोडं पी, म्हणजे बरं वाटेल. सॉरी. ओम, मला माहिती नाही तुमच्यात काय झालंय, पण एक गोष्ट आहे, जोर माणूस जिवंत आहे ना, तोवर असा कोणताही प्रॉब्लेम नाही की जो समोरासमोर बसून बोलता येत नाही. मला याआधी असंच वाटायचं वीरू, पण आता एक गोष्ट लक्षात आली आहे, काही दरवाजे कायमचेच बंद होतात. मग असं वाटतं ना, ती लखतर घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ओम, ओम, हे असं बोलू नकोस. अरे, मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलो. तुझं सगळं चांगलं होईल बघ. उलट माझं आयुष्य तुला लागेल. माझी बायको आजारी होती ना, काय गंमत आहे बघ. याच ठिकाणी मी जेव्हा तिला प्रपोज केलं तेव्हा तूच होतास माझ्या बरोबर. आणि आज ती माझ्या बरोबर नाहीये. तू आहेस माझ्या बरोबर. करेक्ट आहे. एक सर्कल कंप्लीट झाला. ओम, काळजी घे. असं चांगला दिसत नाही, हसत राहायचं. आपलं माणूस आपल्या जवळ असलं ना, सगळं चांगलं होतं. तुझं चांगलंच होणार. आणि तुला कधीही वाटलं तर इथे यायचं. मी आहे. आणखीन एक, आपला जीव खूप मोलाचा असतो. तू गेल्यानंतर त्याचं मोल कळून काही उपयोग नसतो. डोळ्यामध्ये हसू आणि तोंडावर हसू. काळजी घे. ईशा, ए, काय कुठे लक्ष आहे तुझं? ए, चल ना, झोपूया की आता. बस कर ना तुझं वाचणं. किती वाचतीयस? चष्मा लागेल ना. मी काही इतकी वाचत असते का सतत? मग हे आता मी झोपल्यानंतर सुद्धा असं मिणमिणत्या टेबल लॅम्पच्या प्रकाशात असं करून वाचशील. झोप की आता. शो, ओम कमालीचा हुशार आहे. का? काय झालं? त्याची कायद्याची समज आणि एकंदर केस प्रूव्ह करण्यासाठी विटनेस कडून काय काय आणि कशा कशा ऍडमिशन्स मिळवायच्या हे फार छान समजतं त्याला. का? तू तुझ्या क्लायंटची तयारी नव्हती करून घेतलीस? नाही, घेतली होती ना. पण त्याची प्रश्न विचारण्याची पद्धतच अशी आहे ना की पक्षकार अगदी नको ते बोलून बसतो साहेबांपुढे. आणि आता मग तो ती ऍडमिशन फायनल आर्ग्युमेंटच्या वेळी वापरणार डेफिनेटली. तुझ्या पक्षकारांनी काही ऍडव्हर्स ऍडमिशन दिली का? नाही, अगदी ऍडव्हर्स असं नाही म्हणता येणार, पण ती ऍडमिशन कशाही पद्धतीने फिरवली जाऊ शकते. आय मीन त्याचं इंटरप्रिटेशन. मला जे वाटलं होतं ना की तो कशा पद्धतीचे प्रश्न विचारेल
त्यापेक्षा फारच वेगळं चित्र आहे.